प्राध्यापक व बा बोधेलिखित बदला प्रकरण 9. आयतवारचा दिवस. सासुरव्याला जावं आणि मटण आणावं अशा विचारात जयसिंग आत बाहेर करत होता. तेवढ्यात त्याला मास्तरने आवाज दिला. काय हो मास्तर? नाही, उद्या गोकुळाला बघायला आमचे दादा येणार आहेत, माहिती ना? अहो, हे काय विचारणं झालं का मास्तर? अहो, आज 4 रंगारी सांगितल्यात घर रंगवायला. हे काय बैठक रंगवायला सुरुवात बी झाली. कालच रंग आणलं होतं, 4 बारास आणलाय रंग. आज रातपाळी आहे बघा. म्हणजे आमच्या पायात तुम्हाला वैतागच म्हणायचा? नाही नाही, तसं काय नाही मास्तर. अहो, त्याच्यामुळं घराची स्वच्छता झाली. मास्तर, येत आहे का सासरव्याला मटण आणाय? येऊ की, पण या का अट येऊ? आता कसली अट? तान्या चव्हाणचं नेमकं काय झालं हे मला खरं खरं सांगायचं. बसा गाडीव, सांगतोच. जयसिंगानं मोटारसायकल थेट बेंदाडातल्या रेल्वे पुलाजवळ आणली. मास्तर, तुम्हाला सांगतो, हे तर खड्डा खाणला होता. हा लेका, पण खड्डा गेला कुठे घेतला? इथं तर पाण्याची हेर दिसती राव. मास्तर, अहो, या लिंबाच्या झाडाच्या सोंकात खड्डा होता, पण खड्डा हिरीत गेला. मास्तर, याचा अर्थ उकरणारेसनी सांगाडा गावला असला पाहिजे. अहो जयसिंगराव, सांगाडा गावला असताना गावभर बॉम्ब झाली असती. आईला काय कळणं झाले राव. काय भूतभीत होऊन पसार झाला काय ताण्या? मास्तर, याड लागायची पाळी राव. मला सांगा, हीर कोणाची? ऐकी जागेची. बोलवा त्याला. जयशा धावत गेला आणि घेवडा भांगलत बसलेल्या जाग्याला मोर्र घेऊन आला. जाग्यानं हात जोडलं. राम 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 मास्तर, या की बसाय टाकतो. अरे बसायला नाही आलो. मला सांग, ही विहीर कधी खणली? काय जयसिंगला माहिती की, झालं 2-3 महिनं. अहो, हिरीचं काम चालू झालं त्याच दिवशी जयसिंगरावाने ते मुजिवलं. काय तुमचं माझं वाकडे राव, बांधाला बांधे. मास्तर, त्या यंकेनं रातपाळी करून तो खड्डा पुन्हा उकरून काढला. खड्डा पुन्हा उकरला? वय की, आणि इकडं एक उकरला. मग काय हाडकं बिडकं गावली का? लेका, शिवाजी महाराजाच्या काळात इथं लढाई झालती. कोंबडीचं हाड सुदेक गावलं नाही, माणसाचं कुठलं गावते? यंकेनं खणलं का सगळं? वय की, पण त्या दिवसापासनं यंकानं काम सोडलं. आता आरामात बसून खातोय. मला वाटतं काहीतरी गाभाड त्याला गावलेला असणार. म्हणजे एक हाड सुधीक सापडलं नाही का? कोणाला पुरलं होतं त्यात? अरे तसं कसं? हे बघा, या भागात 10 हिरी खाणल्यात लोकांनी, पण माझ्याच हिरीत हाडकं सापडावे असं तुम्हाला का वाटते बाबा? मी काय भानामतीला आणि करणीला घाबरणारा माणूस नाही. मला माहिती मला माहिती ना, माझ्या कोणी वाईटाव गेलं ना, मी गप नाही वाचणार. हाजी मलंग बाबाकडनं अंगारा आणलाय मंत्रून. वाईट भावनेनी कुणी बी हिरीत उतराव, जाग्यावर गड भुते बघा. पक्का बंदोबस्त करून ठेवलाय. आईला, ह्यो तर भांडायलाच लागला की. मास्तर, चला पहिलं सासूर गाठो, मटण आणू आणि मग गाठो त्या यंक्यात याल्याला. यंक्याला गाठून उपयोग नाही जयसिंगराव. का बरं? ताने जिवंत आहे. काय सांगताय? मटकन खालीच बसलं जयसिंग. पार हातापायातनं वारं गेलं. मास्तरनं सावरलं, पाणी पाजलं. जयसिंगराव, एवढी हापके खाणं चांगलं नाही. केलेल्या कर्माची फळं भोगलीच पाहिजे ती. झालं हे वाईट नाही झालं. अर्राव, खून झाला असताना तर कवान कवा खुनाला वाच्या फुटल्या असती आणि हातात बेड्या पाडल्या असत्या. ताने जिवंत आहे म्हणल्यावर आई शपथ सांगतो, डोक्यावरचं वजच उतरलं माझ्या. बसा बसा गाडीव बसा, मी गाडी घेतो. मास्तरनं जयशाला गाडीव घेतलं. सासूरला जाऊन मटण आणलं, गोकीच्या जवळ देऊन टाकलं. रंगाऱ्यासने सूचना दिल्या. जयसिंगला आणि भानाला म्हणला, माझ्या खोलीत या जरा. हे बघा, तान्या जिवंत आहे हे मला काल कळलं. हे बघा त्याचं टपाल. तो गोकुळात गुतलाय ना. तिला न मला संपवायचा त्याने वेळा उचललाय, तशी धमकी दिली. वाचा. या पत्राची झेरॉक्स करून पोलीस स्टेशनला देऊ. नाही, पण त्यांनी कुठनं टाकलंय टपाल? तिकिटाव शिक्का साताऱ्याचा आहे, याचा अर्थ त्या भागात कुठंतरी तो असला पाहिजे.
पण आता पावला पावलावर सावध राहायचं. तो कोणत्याही क्षणी गाव घालन. सतत जवळ हत्यार ठेवा. चला पोलीस स्टेशनला जाऊ. फौजदार काय नव्हता, कुठं सातारला गेला होता. जमादाराकडे टपाल देऊन उपयोग काय, तो नसते प्रश्न विचारायचा. दोघंही परत फिरले. जयसिंग म्हणला, आज साहेब नाही भेटले, उद्याचाही दिवस वाया जाणार. उद्या तुमचे दादा येणार ना. मग केस नोंदवायची का या जमादाराकडं? हा, नोंदवून टाकू. पण राव झेरॉक्स काढायची राहिली ना टपालाची. आणू की, अर्ज बी तयार करायला पाहिजे. मास्तरनी स्वतःच्या नावावर अर्ज लिहिला, टपालाची झेरॉक्स जोडली, जमादारा मोहर ठेवला. मगाशी तुम्ही दोघं आला होता ना? हा, आलतो ना. मग माघारी का गेला? नाही, साहेब नाहीत म्हणल्यावर म्हणलं, आता आम्हाला सरकारने काय बाजाराला नेमलंय का? हा, काय तक्रार रे? हे निनावी धमकी देणारं टपाल आलंय. जमादारानं टपाल वाचलं, टेबला वापटत म्हणला, याचा अर्थ ताण्याचा खून तुम्ही केला. पण आम्ही खुनाबद्दल म्हणतच नाही ना, धमकी दिली त्याने मला. अरे लेका, तुझी काहीतरी चूक असल्याशिवाय तो धमकी देईन का? कुठं केला तुम्ही खून दोघांनी मिळून? दादागिरी करता काय? हे बॉसले, ते काठी घे रे इकडं. जमादार मारायला उठला म्हणल्यावर जयशी हात जोडायला लागला. मास्तर बी रडकोंडीला आला. बॉसले, ती काठी ठेव इथं टेबलाव. ही टपाल मोठ्याने वाच. वांग चिरले ग चिरतो बघ दोघांनी. वाच म्हणलं ना. सगळं वाचू? नाही, मायना वाचून सुरळी करून घाल. कावा अक्कल यायची तुम्हाला राव. होमगार्डात ढकलायला लावेल थोरल्या साहेबाला सांगून. वाच, सगळं टपाल वाच. भोसल्यानं टपाल वाचलं, घडी करून मोहरं ठेवलं. उठला जमादार. काठी टेबलावर आपटीत म्हणला, माझं नाव चांग्या कांबळे. बुक्कीत कवटी फोडतो मी माणसाची. ताण्या चव्हाणचा तुम्ही मातीत गाडून मर्डर केला. भोसल्या बंद कर दोघांनी. अहो साहेब, माझं ऐका. ऐका माझं, मी मास्तर आहे. मास्तर म्हणल्यावर तर मी लय हाणतो, कारण आमचा गुरुजी आम्हाला लय हाणायचा. खिशात आहेत तेवढे पैसे काढा, टेबलावर ठेवा. काय पोलीस स्टेशन म्हणजे गमजा वाटले काय तुम्हाला? काय इराण्याचं हॉटेल वाटलं? आणि मास्तर असून मर्डर करतोय रे. तेवढेच साहेब आले. यादव साहेबांना बघितल्यावर मास्तरच्या जीवात जीव आला. रामराम साहेब. अरे जाधव गुरुजी, तुम्ही इकडे कुठे? आणि हे टेबलावर पैसे कसले? तुमचा हजामा धर्मानुस नाही आहे. असली गाडवं नेमले ती वय सरकारने. आम्ही तक्रार द्यायला आलो तर आम्हालाच गाजाड करायला बघतोय. काय कांबळे, मस्ती आली काय? 2 मिनिटात सस्पेंड करून घराकडे पाठविला? आता चूक झाली साहेब. चूक नाही, खेळा झालाय. डोक्यात ठोकल ना तवा अक्कल येईल तुम्हाला. भोसले, अँटी करप्शनच्या लोकांना बोलवा, शालेला घरी पाठवतो. पाय धरतो साहेब. गाब. अरे तक्रार नाही असा दिवस नाही. हॅलो, SP साहेबाला फोन द्या. नमस्कार साहेब. साहेब, मी लेखी तक्रार दिली यापूर्वी, आता तोंडी सांगतो. या चांग्या कांबळेनं कुठेही टाका, नाही तर माझा राजीनामा घ्या. पोलीस खात्याची आबरू वाचवायची असेल तर त्याला सस्पेंड करा आत्ताच्या आत्ता. कांबळे बावरला, बंदूक उचलली, फौजदारावर धावला. मास्तरनी एका फायटीत त्याला पाडला. दुसरा फोन SP साहेबाला. साहेब काढाडला. त्याला लॉकअपमध्ये टाका, येतोय मी. फौजदारानं घाम पुसला. चहा आणायला सांगून मास्तरचे हात हातात घेतल्यानं म्हणला, राव तुमच्यामुळं वाचलो मी. यापूर्वी त्यांनी चौकीत गोळीबार केला होता. सरकार पाठीशी घालतो यांना, दुसरं काय. आता बघतो किती उड्या मारतोय. लॉकअपमध्ये टाका रे त्याला. त्याच्या दोन्ही हातात बेड्या घाला. SP साहेब एकदा येऊ देत, मग बघ बडव्या तुला भुई बडवल्यासारखा धोपटतो का नाही. गुरुजी, तुम्ही खरं म्हणजे आमच्या खात्यात यायला पाहिजे. नाही, नसतं जमलं. या चांगदेवासारखा जोडीदार असल्यावर वाघाव बसून पळून जायला लागला असतं. हा पोलीस खात्यात असला खादाडगडी मी बघितलाच नाही. बंगले बांधलेत त्यांनी. सस्पेंड केल्यावर उपाशी मारणार नाही तो, उलट रिझर्वेशनचा फायदा घेईल आणि सरपंच होईल. साहेब, एवढी तक्रार घ्या आमची. हे अर्ज घ्या, हे पत्र घ्या. ताण्याचा वंचपत्र आहे. हा, म्हणजे जिवंत आहे म्हणायचं. आपण मला धमकी दिली त्याने. काय जयसिंग, तू त्याला मातीत गाडलं होतं? वय साहेब. यंक्यात याल्यानं त्याला वर काढलं. म्हणजे याचा अर्थ यंक्याने त्याला लपवला. भोसले, फोन लावा गावच्या पोलीस पाटलाला यांच्या.
एका तासात यंक्याला घेऊन हजर राहा म्हणावं. साहेबाच्या बुद्धीचं मास्तरला कौतुक वाटलं. जयसिंग हादरला. साहेबाची नजर त्याच्या अंगावरनं फिरत होती. तू तान्याचा खून करायचा प्रयत्न केला. साहेब वाचवा मला. अवघड आहे, अवघड आहे. खडी फोडायची हौस असणाऱ्यांना मी वाचवत नाही. या चहा घ्या. आता मास्तर बरोबर आहात म्हणून गप्प राहिलोय मी. भोसले येतो. पाटील आला वाटतं. बसायला सांगा त्याला बाकड्यावर. 15 मिनिटांनी यंक्याला पुढं बोलवलं. साहेब हातातली छडी सावरत उठला. तान्या कुठे? कोण तान्या? मानेव विस्तव ठेवल्यावर कळलं का तुला? पण साहेब तान्या कुठे? साहेबानं खाडकन भडकवली. फटक्यात धोतर ओलं झालं. लागला पाय धरायला. साहेब तान्या तान्या म्याड्याला आहे, म्याड्याला. का लपवलं त्याला तू? माती उकरून वर काढला मी त्याला. मी वाचिवला. या जयशेनं खून केलता त्याचा. आता त्यो मला महिन्याला 500 रुपये पाठवतो. मग मी का सांगन त्याचं नाव? का सांगीन सांगा? या ब्यानवाडाला अटक करा. करतो. पहिला तुला काढण्यात घालतो. भोसले याच्याकडनं म्याड्याचा पत्ता घ्या. आत टाका त्याला. तान्या गावल्यावर द्याय सोडून. पाटलानं गयावया केलं पण यंकाला काही सोडला नाही. त्याला लाकअपमध्ये अडकवला. यरजाऱ्या मारत फौजदार म्हणाला, जा आता तुम्ही. आणि तू रे घर सोडायचं नाही. जी साहेब. रात्री अपरात्री दार वाजलं तर उघडायचं नाही. एकटं कुठं फिरू नका. तान्या काय बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. दुखावलेला साप आणि पेटलेली आग आवरणं लय कठीण. मास्तर तुम्ही कशाला या खोळ्याच्या नादात आयुष्य वाया घालवताय? घ्या बदली करून. पाहिजे तर मी झेडपीच्या अध्यक्षाला सांगतो. कसं आहे साहेब, कुठेही गेलं तरी सरडे पाली गोमी सारखे. पायातला जुता हातात घ्यायचा एवढं आपलं काम. रस्ते सरळ असले तरी माणसं वाकडी आहेत. काय करणार? येतो. लक्ष राहू द्या. पाटील आलोच मागोमाग. तंबाखू धुमकत म्हणाला, जयशेल या का काय भानगडे रे? काय स्वराच्या उलट्या बाबा, दुसरं काय. तान्यानं माझ्या बहिणीची आबरू घालवली. मी तान्याला हुडकतोय आणि ह्यो यंके त्याला दडवून ठेवतोय. का रे बाबा, काय वैर आहे का आमचं? ना पण तू म्हणे तान्याला मातीत गाडला होता. मातीत गाडला असता मी तर तो जगला असता का? तान्या खड्ड्यात पडला हे खरे, पण मी खोरं आणस्तवर कोणीतरी त्याला वर काढला असणार. आणि मी मोकळा खड्डा बुजिवला. हे ऐकून मास्तर खुश झाला. जयशेच्या पाठीवर थाप टाकत म्हणला, आत्ता बरोबर पॉईंट मांडला तुम्ही जयसिंगराव. साहेबासनी ह्योच मुद्दा सांगायचा. काय तुम्ही खून केला नाही आणि काय नाही. 8 फूट खड्ड्यात गाडलेला माणूस कुठे जित्त राहतो का? काय पाटील, आपल्याला क्वार्टर पाजा म्हणजे तुम्ही म्हणाल तशी मान हलवायला मी मोकळा आहे. पाटील उद्या सकाळी जेवायला यायचं. पाहुणं येणार आहेत गोकुळाला बघायला. येतो ना, पण आज दारू पाहिल ना. अरे कवा नाही म्हणलं मास्तर. सांगा कुठल्या बारला बसायचं? ते पिंपरी रोडला नवीन बार झाला, तिकडं चला. पाटलानं अर्धा ग्लास रिचिवला. सिगरेटसाठी हात मोहरं करत म्हणला, तू निवडणुकीला उभं राहिलं नको होतं. आता याचा आणि त्याचा काय संबंध आहे का? अरे लोकशाही. कवा कुठं कशानं काय शिजन सांगता येत नाही. लेका तान्या त्याच्या मरणाने मेला, त्यात तुझा काय संबंध? या गुरुजीचा काय संबंध? कारणाशिवाय तुम्ही गोतला का नाही त्यात? आता उद्या गोकीला बघायला पाहुणं येणार आहेत ना. बघ कुणीतरी काडी घालून मोडतंय का नाही. अरे मोडलं तर मोडलं, मी नाही भेद. आणि पाटील तुम्ही सुधीक आमच्या विरोधात चाललाय वे. अरे साऱ्यासनी धरून ठेवावं लागतं बाबा. आता यंकेची बायको बोंबलल का नाही माझ्या मोरं? काय उत्तर देणार तिला? ती म्हणल पोलीस पाटलानं माझा नवरा घरातनं न्याला आणि तुरुंगात घातला. हाय का मला तोंड बोलायला? 500 रुपयाची सोय झाली. अरे गावात भांडणं झालं का तुमच्या भाकरीवर लोण्याचा गोळा पडतो जे. तसं नाही. खरा प्रकार काय आहे सांगा? काय नाही. यंक्यानं तान्याला लपवला. तो गायब झाल्याची बतावणी केली आणि खुनाचा आरोप माझ्यावर ठेवला. त्याच्या आईला. अरे फुसकट केस आहे. सांगा क्वार्टर सांगा. खायला सुकं मटण मागवा बरं का. मास्तराचं काय खाण्यावर ध्यान नाही. अरे काळजी करायची नाही. कायदा आपल्या खिशात आहे. घाबरू नका. बिअर मागवा एक. आपल्याला काय गोपाळ गाला गेल्याशिवाय मजा नाही येत. कधी नव्हतं मिळाल्यावाने पाटील पेत होता. अंधार पडल्यावर निघाली ती ग. वाटेत गाडी थांबवली मास्तरनं. पाटलाला 2 फायटीत वाकिवला. अरे का मारतोय का मला?
निवडून कोण येणार? तसं काही सांगता येतं आहे का? पुन्हा 2 फाईटी, कमरेत बोटाची लात, गळा धरून ह्यांदाळला. मला पेराजी मास्तर म्हणतात. या मनगटात पोलाद भरले वितळून. जयसिंगच विजयी होणार अशी गावभर बातमी पेरायची. काय मन मोठ्याने मन, जयसिंग विजयी होणार. शाबास. विरोधी पार्टीच्या अंगानं तो फिरताना दिसला ना, दोन्ही पाय तोडून टाकेल. रोज एक तरी विरोधक फिरला पाहिजे. गुरुजी वाहन आलं वाटतं, याला गाडी उघ्या. मधी बस आणि सरळ बस, नाही तर घालीन गाडी नांगरटीत. जयसिंग त्याला नीट धर. फुकट पिऊन माजलाय. काय पाटील, जयसिंगच विजयी होणार. ढोलकं गळ्यात बांधू का उद्या? नको, पाया पडतो, मला आपलं घरी पोहोचवा. जावयस काय घरी पोहोचवायला? चावडीजवळ सोडणार. कुठं बी सोडा, पण गावात सोडा. पाटील उतरलं, लागलं ठॉ ठॉ बॉम्बलायला. मला मारलं मास्तरनी, मला लय मारलं. आणि लागला की रडायला. माणसं जमली. पाटील एवढा पिला होता का त्याला चाला येत नव्हतं. त्याला वाटलं होतं माणसं जमतीन, मोर्चा काढतीन, जयशेच्या घरावर जातीन, मास्तरला हाणतीन. पण सरपंचच म्हणला, अरे फुकटची पिलंय, बडबड करते, घरी पोचवा त्याला. चहा पाजा म्हणजे उतरल त्याची. चांगलं जमून आणलेलं वातावरण ह्यो माणूस बिघडवणार. जयशा हाबकला होता. माणसांचा लोंढा आला तर काय करायचं याचा तो विचार करत होता. गोकुळाजवळ आले. उपाशी पोटी हिंडताय, सकाळ धरणं घरात नाही. ताट वाढले ती, या जेवायला. चला मास्तर. दादाच्या नादाने गुरुजी बी बिघडलं. या, घर कसं रंगवलंय बघा. उभं राहून करून घेतलंय. कसं आहे काम? वा 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 तायडे, मानलं तुला, लय जाकाचा रंग दिला. दार चौकटी ते कधी रंगवताय? अहो आता जेवण करून येतो म्हणल्यात. ते बघा आलंच की. त्यासनी 100 रुपये द्या, पाणी घोटायचं असन, त्याच्याशिवाय रात जागवणार कशी ते? नोटा हातावर पडल्यावर रंगवाली पळाली. पिऊन जेवण करून बरंच हलवत आली. तासाभरात चौघं दारं चौकटी रंगून पैसे घेऊन पळून बी गेले. साऱ्या घराला रंगाचा वास. जेवताना अन्नाला पण तोच वास. आमटी पितोय का रंग पितोय कळतच नव्हतं. टळटळीत सूर्याची किरणं घरावर पडली आणि रंगविलेलं घर चमकायला लागलं. रंगाचा वास काय हटला नव्हता, पण प्रसन्न वाटत होतं. सकाळी सकाळी ग्रामपंचायतीतनं माणूस पळत आला. जयसिंग दादा, तुमचा फोन आलाय. अरे पाहुण्याचा असन, असं म्हणत जयसिंग पळत सुटला. फोनवर हसत म्हणला, आहा राम 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 पाहुणं. राम राम. वळख आहे म्हणायची जयशे. कोण बोलते? ताण्यात चव्हाण का काय? लेका ताटीव टाकलं तरी माझं नाव उच्चारतं क्षणी उठून बसशीन. सावध राहा. मी बेसावध असताना तू माझा काटा काढायचा प्रयत्न केलाय. मी तुला सावध करून मारणार. अरे भागोबाईगत फोनवरनं कसली धमकी देतो? सामने ये. ताडकन फोन ठेवला खाली, वळला घराकडे. तेवढ्यात फोन वाजला. शिपायानं घेतला. दादा तुमचाच फोन आहे. जयशानं फोन घेतला, काढाडला. अरे मोरे के भाडखाव, मी पाटणवरून बोलतोय, गुरुजींचा भाऊ जालंधर दादा. आम्ही 2 तासात पोचतो. माफ करा, मला वाटलं या तुम्ही या, आम्ही वाटच बघतोय. फोन ठेवला खाली, घाम पुसला, आला घरी. मास्तरला सगळं सांगितलं. रिलॅक्स जयसिंगराव. आता घरी संघर्षाला सुरुवात झाली. आता माघार घ्याल तर पस्तावाल. तो तुम्हाला मानसिक त्रास देऊन तुम्हाला जाळ्यात वाढायला बघतोय. त्याला दुसरं काय नको आहे, त्याला पाहिजे गोकुळा. तिलाही आपण विश्वासात घेऊन सगळी परिस्थिती सांगायला पाहिजे. अरे पण तिने बोलतंच काहीतरी डोसक्यात घेतलं तर? हे बघा, सुशिक्षित मुलगी आहे ती, तिला अंधारात ठेवून उपयोग नाही. तुम्ही बाकीची कामं बघा, मी समजवतो तिला. चालेल, आलीच बघा गोकुळा. काय ग तायडे? स्वयंपाक काय करायचं आहे? मावशी म्हणती पोळ्या करायच्या, मी म्हणते आंब्याचं रसन चपाती. मावशी सांगन तसं करा, मी जरा बामणाला सांगून येतो. या येताना गुरुवाकडनं 5 पत्रावळ्या आणा. वय, ते मास्तर काय बघतात बघ. जयशा बाहेर पडला. गोकुळा मास्तरांच्या खोलीत शिरले. काय म्हणताय दुष्यंत राजे? कशाचं काय? राजेची झोप उडवली शकुंतलेनं. बस हे बघ, काही प्रश्न असे असतात का समंजसपणे सोडवायचे असतात.
मला काही समजलं नाही हो. हे बघा, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. काय निर्णय घ्यायचा तो आज घ्यायचा. एकदा पाऊल उचललं ना पुन्हा माघारी वळता नाही येणार. महाराज, मला कळन असं काही बोलाल का? ओके. मला सांग, तान्या चावणचं भूत तुझ्या डोक्यातनं गेलं आहे का? कवाच. नक्की? आणि तो पटकन समोर येऊन उभा राहिला तर? मी गडबडणार नाही एवढं सांगते. त्याची वाट कशी लावायची ते तुम्ही ठरवा. तो जिवंत आहे याची भीती नाही वाटत का तुला? कशासाठी भीती वाटन? या महिन्यात 4 पत्र आली मला त्याची. सांगितलं नाही ते? कशाला सांगायचं? ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही ती वाट कशाला शोधायची? त्याला लपवण्यात झिपऱ्या मांगाचा फार मोठा हात आहे. यांका तेली निसता नावाला. तुला बरीच माहिती की. मी भीत नाही त्यांना. वाघावर गोळी घालणं सोपं असतं, वाघिणीला डिवचणं लय अवघड. आणि याची जाणीव त्यांना आहे. पोरीवर हत्यार चालवणे एवढं मर्द नाहीत ते. नेबलट तारसासारखी खरकटी हाडं खाणार आहेत. वा, सौभाग्यवती शोभत आहे आमच्या. जखामाचा बघा, आमचा बचाव कसा करायचा ते आम्ही बघतो. बचाव करायची गरज नाही मास्तर. बिब्बा नेहमी अंगच्या तेलानं जळतो. अरे वा, बरंच व्यवहार ज्ञान बी दिसते. भटजीनं सांगून लवकर मुहूर्त काढायला पाहिजे. होय का हो? आता दुरावा नाही ना सहन होत. या की जरा इकडं. नाही, आता अंतरपड दूर होईपर्यंत भेट नाही आपली. पळाली चिमणीसारखी. तिच्या अल्लड मोहक रूपाकडं मास्तर बघत राहिले. स्वयंपाकघरात ताव्यावर तळण चढलं, घरभर गंध दरवळला. बैठकीत गाद्या अंथरल्या, सुवासिक उदबत्त्या लावल्या, दारावर रेशमी पडदे लागले. गड्याने दारात पाणी मारलं, देखणी रांगोळी सजली. घरभर अत्तराचे फवारे मारले. जयसिंग दारात आला आणि बघतच राहिला. तासा दीड तासात सगळ्या घराचं रूपच बदललं होतं. तायडीच्या मैत्रिणी मोगऱ्याच्या फुलागत घरभर वावरत होत्या. आज गुरुजींनी रजा टाकली होती. जीभ दारात येऊन उभी राहिली आणि सगळ्या घराची दांदल उडाली. आभाळातनं परी उतरावी तशा वहिनी उतरल्या. पाठोपाठ तांबड्या चेंडूसारखी 2 गोंडस मुलं उतरली, सरळ काकाकडं पळाली. स्वच्छ कपड्यातले दादा उतरले. 10 घरची 10 माणसं आली. बैठक माणसांनी फुलून गेली. भानाची धावपळ उडाली. मैत्रिणींनी गोकुळाला सजवलं. 2 पाट मांडले. एक पाट गोकुळाला बसण्यासाठी, दुसऱ्या पाटावर चंदेरी ताट, त्यात हिरवं पातळ पीस, प्याड्याचा पुडा, दागिन्याची छोटी पेटी, हळद, कुंकू, अक्षता. भटजी आला. स्पीकर वाजायला लागला. गोकुळाला पाहिलं पाहुणे आल्याची बातमी गावभर झाली. घर माणसांनी भरून गेलं. देखणी गोकुळा दादांना पसंत पडली. वहिनीने तिची ओटी भरली. साखरपुड्याचं पातळ नेसवलं. भटजीनी सुपारी फोडली. याद्या झाल्या. 5 तोळे सोन्याचा हार. सुपारी फोडली. तो हार गोकुळाच्या गळ्यात घातला गेला. माणसं आकरीत करायला लागली. वहिनीच्या लखलखीत तेजानं बायका दिपून गेल्या. राजवैभवाचा असा देखणा साज त्याने कधी पाहिलाच नव्हता. गोकुळाचं सौंदर्यही लपवण्यासारखं नव्हतंच. ब्रह्मकमळाची देखणी कळी होती ती. आपल्या गुलाबी लावण्याने तिने सगळ्यांना जिंकलं. मास्तर मात्र शांत होते. सगळे विधी ते शांतपणे अनुभवत होते. पंगत बसली. खमंग स्वयंपाकाचा आस्वाद लोक घ्यायला लागले. भटजींनी तिथी सांगितली. गोकुळाच्या विवाहाची निश्चिती झाली. स्पीकर दणकायला लागला, राजा की आएगे बारात. आणि वातावरण एकदम दुमदुमून गेलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात बदला या प्राध्यापक व.भा. बोधे लिखित कादंबरीचा 9वा भाग. या कादंबरीचा 10वा भाग अर्थात प्रकरण 10वं ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.